पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये महायुती फुटली आहे। या दोन्ही महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युतीत तर राष्ट्रवादी वेगळी लढणार आहे। खरं तर दोन्ही महापालिकेत भाजपची एकाती सत्ता आहे, त्यामुळे भाजपला तिथं वाटेकरी नको आहे, तर एकेकाळी बालेकिल्ला असलेला गड पुन्हा घेण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली आहे। अजितदादाही काका शरद पवारांच्या पक्षाची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर पुणे महापालिकेतलं सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे? 2017 मध्ये झालेल्या निवडणुकानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष 98 जागांसह, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड महापालिकेतलं पक्षीय बलाबल बघा, भाजप सर्वात मोठा पक्ष 77 जागांसह, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 36 जागांसह, शिवसेना 9 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर, मनसे 1 आणि इतर 5 आणि काँग्रेसला 0 जागा। पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू। साठी अतिशय चांगला निर्णय आहे। हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अनेक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून या शहरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत असतात आणि आज ती वेळ आली की कार्यकर्त्यांना न्याय मिळणार। यातनं 165 जागे आम्ही या ठिकाणी लढणार आहोत। पूर्ण 41 प्रभागामध्ये आमची ताकद आम्ही पूर्णपणे लावून ही निवडणूक समोर जाणार आहोत। हे पहा, तुम्हाला आज मला एक कळतं बरं का, जर भाजप खरंच इतकी ताकदवर आहे तर मग त्यांना बाहेरच्या लोकांचे प्रवेश का घ्यावं लागते? तो आज तुमची ताकद जर एवढी जास्त असेल तर माझं असं म्हणणं आहे, जो प्रामाणिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन चालतो ना, त्याला त्यांनी तिकीट द्यावं। तुम्ही ज्याला ताकदवाला म्हणतो मग प्रवेश का घेतात? हे पहा, आमची विचारधारा आज तुम्हालाही माहिती आहे, आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे। पुरोगामी विचाराला या ठिकाणी बरोबर आम्ही चालत आहोत। त्यामुळे त्यांची विचारधारा जर एक असं, आमची विचारधारा ही सेक्युलर आहे। त्यामुळे हे पहा, राज्यामध्ये आज विकासाची लोकांना गरज असते आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न जनतेचे सोडू शकू, त्यावेळेस तशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे आम्ही त्या